नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10 मार्च ते 16 मार्च 2025 चे भविष्य भाकीत, साप्ताहिक राशी भविष्य, अनपेक्षित राजकीय घडामोडी, प्रमुख व्यक्तींचे राजीनामे। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। 14 मार्चच्या पौर्णिमांत कुंडलीत मिथुन लग्न उदित असून सिंह राशीत उत्तरा नक्षत्रात पौर्णिमा येत आहे। लग्नस्थानी मंगळ, अष्टमात प्लुटो, भाग्यस्थानी रवी शनी, दशमात बुध, शुक्र, राहू, नेपच्यून, लाभस्थानी हर्षल व व्ययस्थानी गुरु आहे। लग्नस्थानी मंगळ असल्याने या महिन्यात उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता असून आग, वाहन दुर्घटना, रेल्वे अपघात, वादळे, भूकंपासारख्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे। हिंसा, जाळपोळ, स्फोटक घटना, बंद, निदर्शनातून अशांतता निर्माण होऊ शकते। अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल। महागाईत मोठी वाढ संभवते। मोठे वाद, युती, आघाडीत विसंवाद होण्याची शक्यता। पोलीस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल। हल्ले होतील। दहशतवादी संघटनांकडून स्फोटक घटना, हिंसेचे प्रयत्न होतील। मोठे अपघात, नैसर्गिक आपत्तीत सामूहिक दुर्घटना, मोठी जीवितहानीची शक्यता असेल। मोठ्या व्यक्तींचा अपघात किंवा मृत्यूच्या घटना या काळात संभवतात। राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे गोंधळ किंवा नाट्यमय, अनपेक्षित घडामोडींची शक्यता आहे। महत्त्वाच्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाची पिछेहाट झालेली दिसेल। याबरोबर रवी शनी युती झाल्यामुळे महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती किंवा मोठ्या राजकीय व्यक्तींना तुरुंगवास किंवा मृत्यू यासारख्या घटना या काळात संभवतात। प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील। मोठे राज्य अस्थिर होईल। केंद्र, राज्यातील सरकारमधील घटक पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता राहील। एखादे राज्य अल्पमतात येईल। चतुर्थ दशमातून ग्रहणे होत असल्यामुळे मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील। मोठ्या पक्षात फूट पडेल। शेअर बाजार अस्थिर राहून मोठे करेक्शन संभवते। गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होईल। मात्र स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ उत्तम। मोठे पद, मान सन्मान मिळेल। मीन राशीतील शनीचे भ्रमण 11 मार्च पर्यंत शनीचे भ्रमण कुंभ राशीत होणार असून त्यापुढील 2.5 वर्ष शनीचे भ्रमण मीन राशीतून होणार आहे। 11 मार्च नंतर मकर राशीची 7.5 संपून मेष राशीला सुरू होईल, तर धनु राशीला 4थ्या व सिंह राशीला 8व्या शनीचे भ्रमण सुरू होणार आहे। म्हणजेच कुंभ, मीन, मेष, धनु, सिंह या राशींसाठी मीन राशीतील शनीचे भ्रमण प्रतिकूल असेल। आता जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्य 10 ते 16 मार्च 2025। मेष, जोडीदारासाठी किंवा कुटुंबासाठी मोठे खर्च करावे लागतील। वैवाहिक जीवनात गैरसमज, रुसवे फुगवे होतील। मोठे धाडसी निर्णय घ्याल, मात्र नातलगांशी मतभेद संभवतात। घर, वाहन खरेदी, विक्रीसाठी उत्तम सप्ताह। मोठे प्रवास रद्द होतील। विद्यार्थ्यांना परीक्षेत तणावपूर्ण राहील। वृषभ, आर्थिक लाभ मिळण्यासाठी विलंब, मित्रांशी गैरसमज, आर्थिक चणचण भासेल। बोलताना काळजी घ्या, स्पष्ट वक्तेपणाने वादविवाद। कुटुंबातील वातावरण गरमागरम राहील। छोटे प्रवास होतील। कलाकारांसाठी सप्ताह उत्तम, मात्र वरिष्ठांशी मतभेद शक्य। मिथुन, कामात अडथळे, मुलांसाठी खर्च, चिडचिड वाढेल। कुटुंबात चांगले वातावरण राहील। पैशाची कामे होतील। सप्ताहाच्या शेवटी छोटे प्रवास। कायदेशीर कामात यश, मुलाखतीत यश, महत्वाची कागदपत्रे पूर्ण। कर्क, मित्रांशी दुरावा निर्माण होईल। बदनामीपासून सावध राहा। घर, जागेचे व्यवहार रेंगाळतील। कामानिमित्त प्रवास, मात्र चोरांपासून काळजी घ्यावी। शेअर बाजारापासून दूर राहावे। संततीसाठी मोठे खर्च होतील। मुलांची चिंता,
सप्ताहाच्या शेवटी पैशांची कामे होतील. विवाह समारंभ मनोरंजनातून आनंद. सिंह, नोकरी व्यवसायात गोंधळ. भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. फसवणुकीची शक्यता. विरोधकांवर विजय. कोर्ट कचेरीत मोठे यश. निवडणुकीत स्पर्धेत मोठे यश. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्या. कन्या, वैवाहिक जीवनात रुसवे फुगवे गैरसमज. नियोजित विवाहाबाबत पुनर्विचाराची शक्यता. तरुणांची फसवणूक. विवाह इच्छुकांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. व्यवहार काळजीपूर्वक करा. दशमातील चंद्रमंगळ युती. नोकरी व्यवसायात कष्ट वाढवणारी. वरिष्ठांशी मतभेद. मित्र सहकाऱ्यांची मदत. मोठा प्रवास. तूळ, आरोग्य बिघडेल. संसर्गजन्य विकार त्रासदायक ठरतील. चुकीच्या मित्रांमुळे नुकसान होईल. व्यसनांपासून दूर राहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. चोरीमुळे नुकसान शक्य. विद्यार्थ्यांसाठी कटकटीचा सप्ताह. धार्मिक मंगल कार्यात अडथळे. कामानिमित्त प्रवास. वृश्चिक, शेअर मार्केट व्यवसायात नुकसान शक्य. विद्यार्थ्यांचा परीक्षेत गोंधळ. प्रेम प्रकरणात मनस्ताप. मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल. आरोग्यासाठी त्रासदायक. प्रवास जपून करा. ज्वर उष्णतेचे विकार संभवतात. धार्मिक मंगल कार्य घडेल. महत्वाची कामे होतील. धनु, घर जागेच्या कामात विलंब. घरात नूतनीकरण दुरुस्ती. पाहुण्यांमुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता. जोडीदाराशी मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान शक्य. मात्र आरोग्य उत्तम राहील. नातलगांच्या गाठीभेटी. मुलाखतीमध्ये यश मिळेल. मोठी बातमी कळेल. महत्वाचे पत्र व्यवहार होतील. मकर, भावंडात गैरसमज वाढवणारा सप्ताह. प्रवासात काळजी घ्या. नोकरी व्यवसायात गोंधळाचे वातावरण. मानसिक संभ्रम वाढेल. शेअर बाजारात नुकसान. विरोधकांवर मात. स्पर्धा निवडणूक कोर्ट कचेरीमध्ये यश. कुंभ, कुटुंबात गोंधळ. समज गैरसमज. आर्थिक व्यवहार जपून करा. फसवणुकीपासून सावध राहा. घर जागेच्या व्यवहारात फसवणूक. विद्यार्थ्यांसाठी कटकटीचा सप्ताह. परीक्षेत तणाव. शेअर बाजारात नुकसान. प्रेम प्रकरणात मनस्ताप. तरुणांना नवीन नोकरीची संधी. कोर्ट कचेरी कायदेशीर कामात विलंब. मीन, आरोग्य बिघडवणारा सप्ताह. विवाह सौख्यात गैरसमज. जमणाऱ्या विवाहात अडथळे. व्हिसा पासपोर्ट महत्वाची कागदपत्रे मिळण्यास विलंब. घरातील वातावरण बिघडवणारा काळ. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्या. मुलांच्या समस्या सुटतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.